जगभरात आता एका नव्या व्हायरसनं हाहाकार माजवलाय आणि हे घडलंय एका जहाजावर. एका डच जहाजावर जीवघेण्या हंटा व्हायरसचा संसर्ग पसरलेला असतानाच 24 एप्रिलला डझनभर प्रवाशांनी कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता जहाज सोडल्याची धक्कादायक माहिती आता समोर येतेय. या घटनेनं संपूर्ण जगाचे धाबे दणाणले आहेत. कोरोनाच्या भीषण आठवणी अजून ताज्या असतानाच एका नव्या विषाणूनं पुन्हा एकदा जगाला चिंतेत टाकलंय. या क्रूजवर हंटा व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानं आतापर्यंत 3 पर्यटकांना जीव सुद्धा गमवावा लागलाय. हा हंटा व्हायरस नेमका आहे काय, तो पसरतो कसा आणि जगाला पुन्हा एकदा महामारीच्या छायेत ढकलू शकतो का, जाणून घेऊयात सविस्तर या जीवघेण्या विषाणू मागचं सत्य. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. अटलांटिक महासागरातून प्रवास करणाऱ्या MV होंडियस या क्रूज शिपवर हंटा व्हायरसचा उद्रेक झाल्याची बातमी ही जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने दिली. या दुर्घटनेत आतापर्यंत 3 लोकांचा मृत्यू झालाय तर 7 पेक्षा अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याचा संशय सुद्धा आहे. 23 देशातील 149 प्रवासी या क्रूजवर अडकलेले आणि संसर्गाच्या भीतीनं केप वर्डे सरकारनं त्यांना किनाऱ्यावर उतरायला मनाई केलेली आणि त्यामुळे समुद्रातच एक भीतीचं वातावरण पसरलेलं. धक्कादायक बाब म्हणजे या उद्रेकात काही प्रकरणांमध्ये मानवी संसर्ग म्हणजेच ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशनचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. विशेषतः एक स्पेसिस म्हणजेच अँड्रीज स्ट्रेन मध्ये असा प्रसार शक्य असल्याचं म्हटलंय. सध्या WHO या घटनेवर बारीक लक्ष ठेवणे आणि पुढचा तपास सध्या सुरू आहे. आता महत्त्वाचं म्हणजे हा हंटा व्हायरस म्हणजे काय आणि तो पसरतो कसा. खरं तर हंटा व्हायरस हा काही नवीन विषाणू नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून तो जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आढळतोय. हा एक गंभीर विषाणू आहे जो प्रामुख्याने उंदीर, घुशी आणि खार यांच्यासारख्या कुरतडणाऱ्या प्राण्यांमुळे मानवांमध्ये पसरतो. हे प्राणी स्वतः आजारी पडत नाहीत, पण त्यांच्या मूत्र, लाळ किंवा विष्ठेच्या संपर्कात आल्यानं माणसांना याची लागण होऊ शकते. जेव्हा उंदराची वाळलेली विष्ठा, मूत्र किंवा लाळ हे सूक्ष्म कणांच्या स्वरूपात हवेत मिसळतं आणि माणसं ती हवा श्वासाद्वारे आत घेतात, तेव्हा या विषाणूचा शरीरात प्रवेश होतो. दूषित वस्तूंना स्पर्श करून नंतर नाक आणि तोंड किंवा डोळ्यांना स्पर्श केल्यानंही हा संसर्ग होऊ शकतो. या हंटा व्हायरसची प्रमुख लक्षणं काय आहेत तर या विषाणूची लागण झाल्यानंतर सुरुवातीला सामान्य फ्लू सारखी लक्षणं दिसतात. ताप आणि थंडी वाजायला लागते. अंगदुखी, विशेषतः पाठ, नितंब आणि खांद्यांमध्ये स्नायू दुखणं यांसारख्या वेदना होतात. प्रचंड थकवा आणि अशक्तपणा येतो. डोकेदुखी, चक्कर येणं, मळमळ, उलट्या आणि पोटदुखी सुद्धा होते. पण काही दिवसांनंतर हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो, ज्याला हंटा व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम म्हणजेच HPS म्हणतात. यात फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होऊन श्वास घ्यायला तीव्र त्रास होतो. तीव्र खोकला येतो आणि छातीत जडपणा जाणवतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यूचा धोका सुद्धा असतो. आता सतावणारा प्रश्न म्हणजे हा कोरोनासारखा महामारीचा धोका आहे का, तर याचं उत्तर आहे नाही, सध्या तरी नाही. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने स्पष्ट केलंय की हा पुढचा कोविड नाहीये. कोरोना विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अत्यंत वेगानं पसरतो, पण हंटा व्हायरसचा मानवी संसर्ग अत्यंत दुर्मिळ आहे. फक्त अँड्रीज व्हायरस नावाचा हंटा व्हायरसचा एक जो प्रकार आहे तो जवळच्या संपर्कातून माणसामध्ये पसरू शकतो आणि क्रूजवरील घटनेत याचाच संशय हा व्यक्त केला जातोय. तरीही सार्वजनिक आरोग्याला याचा व्यापक धोका नाहीये असं आरोग्य तज्ञांचं म्हणणं आहे. आता बचावासाठी नेमकं करायचं काय, तर हंटा व्हायरस पासून वाचण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे उंदरांपासून दूर राहणं आणि स्वच्छतेची काळजी घेणं. आपलं घर, गोदाम आणि इतर बंदिस्त जागा या उंदरांपासून मुक्त ठेवायच्या. उंदरांच्या विष्ठेवर थेट झाडू मारू नका, यामुळे विषाणूचे कण हवेत मिसळू शकतात. त्याऐवजी जंतुनाशक किंवा ब्लीच वापरून ओल्या कपड्यानं साफ करा आणि मास्क आणि हातमोजे नक्की वापरा. खाद्यपदार्थ झाकून ठेवा आणि उंदरांना पोहोचता येणार नाही अशा ठिकाणी साठवा. ज्या ठिकाणी उंदरांचा वावर असू शकतो ती जागा साफ करण्यापूर्वी हवेशीर करा. ताप, थकवा किंवा श्वास घ्यायला त्रास यांच्यासारखी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. या माहितीनं तुम्हाला हंटा व्हायरस बद्दलची भीती कमी करायला नक्कीच मदत केली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.